बोगस बियाणे प्रकरणावरून मनसेचे राजू उंबरकर यांचे कृषी विभागावर गंभीर आरोप. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी बोगस बियाणांच्या मुद्द्यावरून कृषी विभाग आणि बियाणे कंपन्यांवर गंभीर आरोप केले आहे. बियाणे कंपन्या आणि कृषी विभागाच्या कथित संगनमतामुळे शेतकऱ्यांना बनावट बियाणे विकले जात असून त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजू उंबरकर म्हणाले, शेतकरी आत्महत्यांसाठी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातही शेतकऱ्यांची बोगस बियाणे विकून फसवणूक केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणात कृषी विभागाची भूमिकाही संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिल्ह्यात 3 मंत्री असूनही अद्याप एकाही मंत्र्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतलेल्या नाहीत. त्यांनी अशी टीका केली. तसेच विदर्भातील मुख्यमंत्री असूनही तेथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. उंबरकर यांनी पुढे आरोप केला की कृषी अधिकारी कृषी केंद्र संचालकाकडून दरमहा 5,000 रुपये घेतात. त्यामुळे बनावट बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांचे मनोबल वाढले असून त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नाही. बोगस बियाणे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधित बियाणे कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी मागणी केली आहे. गेल्याच्या शेकडो हजारो तक्रारी समोर येत आहे. नेमकं काय घोळ आहे आणि काय यामध्ये कृषी विभागाची लापरवाही आहे? एक तर बोगस बियाणे हा प्रकार नवा नाही कास्तकारांसाठी, शेतकऱ्यांसाठी. दरवर्षी आम्ही पाहतो, आम्ही दरवर्षी तक्रारी करतो, दरवर्षी मोठमोठाले आंदोलन करतो. परंतु जे कृषी अधिकारी आहेत ते परस्पर यांच्याकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांचं साठलोटं त्या बोगस कंपनीसोबत असते आणि आमचा शेतकरी हा बिचारा पहिल्यांदा पेरणी करतो, ते उगवत नाही, त्याची उगवण क्षमता नसते, ते त्याच्या माती मारल्या जाते. दुसऱ्या वेळेससुद्धा तसंच होते आणि मग कुठंतरी थोडंफार पीक होतं, परंतु ते जे पीक होतं ते पूर्ण कृषी केंद्रवाल्यालाच देण्यात चाललं जातं त्यांचं. अशा मोठमोठ्या तक्रारी आम्ही इथं कृषी अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. परंतु कृषी अधिकारी याच्याकडे त्याची वास्तविक पाहता त्या बियाण्याची तपासणी करायला पाहिजे, त्याची उगवण क्षमता किती असायला पाहिजे, किती होते. परंतु ही तपासणी न करता त्याला ओकेचं सर्टिफिकेट देतात आणि शेतकऱ्याच्या आत्महत्याला कारणीभूत असणारे हे अधिकारी यांच्यावर कुठलीही कारवाई हे सरकार करत नाही. ह्या सरकारांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही आणि म्हणून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. विशेष बाब अशी की मुख्यमंत्री महोदयसुद्धा आमच्या विदर्भातले आहेत. इथून हाक दिली तर आवाज जाते. इतक्या जवळ आमचे मुख्यमंत्री असतानासुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात, बोगस बियाणे येते, बोगस फवारणी करताना वीज बाधा आमच्या शेतकऱ्याला होते आणि नंतर 10-20 जण शेतकरी मेल्यानंतर कुठेतरी थातूर कारवाई केल्याचे दिसते. आणि म्हणून आम्ही सर्व शेतकरी, आम्ही सर्वजण या सरकारचा निषेध करतो, या अधिकाऱ्यांचा निषेध करतो. हे मिलीजुली सरकार आहे, शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारं हे सरकार आहे. जे गुणनियंत्रक विभाग जो आहे कृषी विभागाचा, ज्यांना हे गुण क्षमता तपासण्याची जबाबदारी असते, ते सॅम्पल घेतल्याचे दावे करतात. असं असताना देखील बियाणे हे बोगस निघालेलं आहे. काय इशारा आपण देणार आहे? आजपर्यंत गुणनियंत्रणचा कुठेही रिपोर्ट आम्ही पाहिलेला नाही आणि इथून ते सॅम्पल घेतच नाहीत. ते कागदोपत्री पूर्ण घोडे नाचवतात आणि याच्यापुढे जर कृषी केंद्रवाले याच्यापुढे जर शेतकऱ्यांची जर अशी हाल केली या अधिकाऱ्यांनी, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आपल्याला आठवत असेल की मागच्या वेळेस ज्यावेळेस विषबाधा झाली त्यावेळेस तीव्र आंदोलन केलं होतं आणि 19 दिवसाची जेल आम्हा सर्वांना झाली होती. हे शासन फक्त आवाज उठणाऱ्याला जेलमध्ये टाकू शकतं, न्याय देऊ शकत नाही. परंतु आम्ही शेतकऱ्यांसाठी आणखीनही हजारो वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. शासनाने आत्ता वेळ आहे, त्यांनी जागं व्हावं, या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करावी, यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, जेणेकरून पुढचे अधिकारी शहाणे होतील आणि आमच्या कास्तकाराचा जीव वाचेल. न उगवणाऱ्या बियाण्यासंदर्भात शेतकऱ्यांना काय मनसेकडून आव्हान आहे? शेतकऱ्यांना आम्ही पेरणीच्या आधीच आव्हान केलेलं आहे की ज्यांचं बियाणं उगवणार नाही त्यांनी आमच्याकडे येऊन तक्रार करावी. आम्ही आमच्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्याला धडा शिकवू, संबंधित कंपनीला धडा शिकवू. याच्या अगोदर जर आपण पाहिलं असेल की संबंधित कंपनीला आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास भाग पाडले होते आणि ते याच्यापुढे आम्ही भाग पाडू. कृषी केंद्र चालक, आम्हाला माहिती अशी मिळालेली आहे की
कृषी अधिकारी हा प्रत्येक कृषी केंद्रातून 5,000 रुपये महिना घेतो, प्रत्येक कृषी केंद्रातून. आज जर वनी उपविभागामध्ये जर आपण कृषी केंद्र पाहिले तर ते हजारोच्या वर आहेत आणि यांच्या 5,000 रुपयामुळे शेतकऱ्याचा जीव जातो, हे मी जबाबदारीने आपल्याला इथं सांगू इच्छितो. जिल्ह्यात 3 मंत्री आपले आहे आणि अजूनही कोणाचं याकडे लक्ष नाही आणि कुठली बैठक नाही, अहवाल नाही, भेटी नाही आहे. कसं एक तर जिल्ह्यात 3 मंत्री आहेत, परंतु पालकमंत्री आमच्या विभागामध्ये फिरताना आम्ही आजपर्यंत पाहिलेला नाही. कुठल्या शेतकऱ्यावर अडचण आली, पूर जर झाला, त्याच्या शेतात मागच्या वेळेस जर पाहिलं असेल याच विभागामध्ये WCLच्या कोळसा खाणीमुळे या विभागामधल्या शेकडो एकर जमिनी अक्षरशः खरडून निघाल्या आणि तरीसुद्धा इथं कोणीही मंत्री इथं फिरकला नाही किंवा शेतकऱ्यांचं दुःख पाहायला कोणी इथं आलं नाही किंवा शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई WCL कडून मिळावी ह्या आमचा आंदोलनामध्ये आम्ही ती मागणी केली होती. ती मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही आहे आणि आजही आता जर थोडा जास्त पाऊस आला तर WCLनी जी भिंत आडवी टाकलेली आहे त्याच्यामुळे तो पाण्याचा लोट इकडे येऊन सगळ्या शेतकऱ्याची जमीन पुनश्च एकदा खरडून जाईल. परंतु या सरकारला, या मंत्र्यांना, नावाचे मंत्री आमच्या यवतमाळ जिल्ह्याला मिळालेले आहेत, नावाचा मुख्यमंत्री आमच्या विदर्भाला मिळालेला आहे असं आम्ही इथं आपल्याला सांगू इच्छितो.